राजला भूतांच्या गोष्टी फार आवडत असे. रात्रभर भीतीदायक सिनेमे पाहण्यात आणि मित्रांना घाबरवून त्यांच्या खोड्या काढून तो फार आनंदित होत असे. एकदा त्याने काही पुस्तके ऑनलाईन मागवली होती. कॉलेजमधून परत आल्यावर तो वाचायचा. एके रात्री घरातील सर्व लोक झोपलेले असताना तो त्याच्या खोलीत पुस्तक वाचत बसला होता. पुस्तकाचं नाव होतं समांतर विश्वाच्या गोष्टी. त्या पुस्तकामध्ये विचित्र घटनांचा उल्लेख करण्यात आला होता, जिथे लोक अचानक दुसऱ्या जगात पोहोचतात आणि त्या दुसऱ्या जगाचा थरार अनुभवतात. एके ठिकाणी लिहिले होते की कोणतीही सामान्य व्यक्ती आरशासमोर उभे राहून आणि काही इच्छा मागून दुसऱ्या जगात प्रवेश करू शकतात, आणि त्यासोबत एक इशाराही दिला होता की एकदा का दुसऱ्या जगात प्रवेश केला तर पुन्हा खऱ्या जगात परत येता येत नाही. ते वाचून राज आश्चर्यचकित झाला. तो विचार करू लागला की खरंच समांतर विश्व असेल का? तसे झाले तर ते दुसरे जग कसे असणार? पुस्तक वाचताना तो विचारात गुंग झाला आणि अचानक त्याच्यासमोर काहीतरी चमकू लागले. पाहतो तर काय, त्याच्यासमोर एक आरसा होता. तो त्या आरशात स्वतःला पाहू लागला आणि तो आरसा त्याला आता रहस्यमय वाटू लागला आणि तो परत पुस्तकाकडे पाहू लागला. त्याची नजर त्या आरशाकडे गेली आणि तो काही वेळ त्या आरशात पाहतच राहिला. त्याच्या लक्षात आले की त्या खोलीमधल्या वस्तू उलट्या दिसत आहेत. घड्याळ, पुस्तकं, खोलीत ठेवलेल्या वस्तू आता वेगवेगळ्या दिशेला दिसत होत्या आणि त्या खोलीचं वातावरण अगदी त्या खोलीसारखंच होतं. हीच ती वेळ होती जेव्हा त्याला खऱ्या जगातून बाहेर असल्याची जाणीव झाली. राजचे हृदय आता जोरजोरात धडधडू लागले. त्याने घरात हाक मारली, आई, बाबा, कुठे आहात? कुठे आहात तुम्ही सगळे? पण काहीच उत्तर आले नाही. तो त्याच्या आईवडिलांच्या खोलीत गेला, नंतर स्वतःच्या खोलीत गेला, पण तिथे कोणीही नव्हते. राज घरचा दरवाजा उघडून पायऱ्या उतरून बाहेर निघाला. बाहेर रस्त्यावरही त्याला कोणी दिसले नाही. घरासमोरचा रस्ता निर्जन होता. रस्त्याच्या कडेला मोटारगाड्या पार्क केल्या होत्या. निर्मनुष्य रस्ता आणि दाट अंधार, जणू काही आसपास भुताटकीच असावी. राजला आता खात्री पटली होती की त्या पुस्तकातल्या गोष्टी अगदी खऱ्या आहेत आणि तो खरोखरच समांतर जगात पोहोचला होता. हे काय झालं माझ्यासोबत? काय झालं हे? मी इथे का आलो? हे सर्व कसे काय होऊ शकते? मी माझ्या खऱ्या जगात परत जाऊ शकेल का? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण होत होते. राज पुन्हा त्याच्या खोलीत परतला आणि त्या आरशाकडे पाहत राहिला. मग त्याने हात पुढे करून आरशाला स्पर्श केला, पण काहीही झाले नाही. तो त्याच खोलीत होता, जी त्याच्या खऱ्या खोलीसारखीच दिसत होती. पण जे काही दिसत होते ते पूर्णपणे वेगळे होते, पूर्णपणे उलट. भीतीमुळे त्याचे हृदय वेगाने धडधडू लागले आणि मग तो मदतीसाठी ओरडू लागला, कुणीतरी या इकडे, प्लीज, मी इथे अडकलो आहे, मला इथून बाहेर काढा. आहे का कुणी? पप्पा, मम्मी. पण कोणीच आले नाही. जणू काही त्या खोलीच्या भिंती त्याचे ओरडणे ऐकत असाव्यात आणि हतबल होऊन काही करू शकत नव्हत्या. त्याचा आवाज कोणालाच ऐकू येत नव्हता.
राज ओरडतच राहिला, पण त्याचा आवाज ऐकायला तिथे कोणीच नव्हते. तो बराच वेळ त्या खोलीत एकटाच बसून होता. आणि मग अचानक त्याच्या मनात एक भयानक विचार आला. हे एक समांतर विश्व तर आहे, पॅरलल वर्ल्ड. त्यामुळे मी आता इथे कायमचे जगू शकतो. इथे अजून दुसरे कोणीतरी असायला हवे. जग तर खूप मोठे असते, मग इथे नक्कीच कोणीतरी असणार. राज खिडकीबाहेर पाहत राहिला. आकाश नेहमीसारखे दिसत होते. काहीतरी विचार करत तो बिछाण्यावर पडला आणि त्याने झोपण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्याला काही झोप येईना. भीतीने त्याच्यावर एवढी मात केली होती की त्याच्या हृदयाचे ठोके काही कमी होत नव्हते. सकाळ होताच राज त्या खोलीबाहेर गेला. रस्त्यावर सावकाश चालत तो त्या समुद्र किनाऱ्याजवळ पोहोचला. त्याला तिथे काही माणसे दिसली. त्यांना पाहून राज चकित झाला आणि आनंदितही झाला. चला, या दुसऱ्या जगात कुणीतरी मनुष्य तर आहे. ही माणसे त्याच जगातून आले होते जिथून राज आला होता. थोडे पुढे गेल्यावर त्याला तिथे एक मुलगी दिसली. अहो ऐका, माझं नाव राज आहे. इथे एवढी गर्दी का आहे? इथे नेहमी अशीच गर्दी असते. तुम्हाला हे सर्व नवीन आहे का? कुठून आला आहात तुम्ही? ती मुलगी म्हणाली. राजने तिला सर्व हकीकत सांगितली. तुम्ही पण या जगात येऊन फसले आहात का? होय, पण मी कोणत्याही आरशातून आलेली नाही, ती मुलगी म्हणाली. हे पहा, तुम्हाला जर तुमच्या जगात परत जायचे असेल तर तुम्हाला थोडी घाई करावी लागेल, कारण तुमच्याकडे आता फक्त 7 दिवस आहेत परत जाण्यासाठी. अन्यथा तुम्ही इथून परत कधीही जाऊ शकणार नाहीत आणि मग तुम्हाला इथेच राहावे लागेल आमच्यासारखे, ती मुलगी म्हणाली. इथून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे. इथे पहा, समोर एक किल्ला आहे. त्या किल्ल्यात एक आरसा आहे. जर तुम्हाला तो आरसा सापडला तर त्याच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या जगात परत जाऊ शकता. राजला क्षणभर हायसे वाटले आणि तो विचार करू लागला, खरंच मी परत जाऊ शकेन का माझ्या जगात? त्या मुलीच्या सांगण्यावरून राज त्या किल्ल्याकडे जाऊ लागला. तो किल्ला एका डोंगरावर वसलेला होता. बराच वेळ चालल्यावर अंधार पडायला लागला. त्या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी भूक तहान विसरून सपासप पावले टाकत राज पुढे जात होता. किल्ल्यावर पोहोचताच राजला तिथले वातावरण आणखीनच भीतीदायक वाटू लागले. किल्ल्याच्या तटबंदीची पडझड झाली होती आणि आजूबाजूला धुराचे लोट पसरले होते. या दरम्यान राजच्या घरी त्याची आई, बहीण आणि वडिलांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र तो कुठेच सापडला नाही. निराश होऊन ते सर्व घरी परतले. राजची बहीण रीना राजच्या खोलीत गेली. तिथे तिला राज वाचत असलेली काही पुस्तकं सापडली आणि ते एक पुस्तक जे तो वाचत होता. मग तिने त्या पुस्तकातील काही पाने वाचली आणि पुस्तकात तिला काही खास मजकूर सापडला. त्या पुस्तकात लिहिले होते की जर त्या समांतर विश्वात प्रवेश करू शकतो आणि तिथून परतही येऊ शकतो. हे जग आपल्या वास्तवातील जगाच्या आभासी प्रतिमेसारखेच आहे. बहिणीला समजले की जर राजने ही माहिती वाचली तर तो त्या खऱ्या जगात परत येऊ शकतो. नंतर रीनाने एका कागदावरती सगळी माहिती लिहून घेतली आणि ती त्या अंधाऱ्या खोलीत गेली. तिकडे जाऊन तिने खोलीत अंधार केला. मग काही वेळ आरशात पाहिल्यावर तिने त्या कागदाची पाने आरशाला स्पर्श करून धरली. आरशाला पानांचा स्पर्श होताच एक प्रकाश पडला
आणि ती पाने आरशाच्या आरपार गेली. रीना आश्चर्यचकित होऊन आरशाकडे पाहू लागली. आता जर राजला ती पाने मिळाली तर ती माहिती वाचून तो परत येऊ शकणार होता. इकडे राजच्या हृदयाची धडधड वाढू लागली होती. तो किल्ला बराच जुना होता. त्याने किल्ल्यात प्रवेश केल्यावर तिथे त्याला एक जुनाट धुळीची खोली दिसली. काळ्या दगडाने बनवलेल्या त्या किल्ल्याच्या आतमध्ये त्याला खूप थंडी वाजत होती आणि किल्ल्याच्या भिंतीमध्ये एक भगदाड पडले होते. तेथून चंद्रप्रकाश आत येत होता. त्या खोलीत पोहोचताच तिथे त्याला एक जुना आरसा दिसला. तो आरसा खूपच विचित्र दिसत होता. राज घाबरत घाबरत त्या आरशाजवळ गेला आणि त्याला स्पर्श करताच त्याला मंद विजेचा झटका बसावा त्याप्रमाणे एक झटका बसला. पण पुढे काहीही झाले नाही. राज तिथेच उभा होता. त्याने पुन्हा आरशाला स्पर्श केला आणि त्याला पुन्हा एक झटका बसला. त्याला वाटले की आरशात जाण्यासाठी काही पावले मागे जाऊन मग धावत आरशात उडी घेता येईल. मग तो काही पावले मागे गेला आणि धावतच आरशासमोर जाऊन त्याने आरशात उडी घेतली. क्षणात राज त्याच्या खोलीत प्रकट झाला. राज ती खोली बघून चकितच झाला. तो त्याच्या खोलीत सर्व काही पाहू शकत होता. त्याचे कपाट, टेबलावरची पुस्तके, भिंतीवरील चित्रे, ते सर्व पाहून राज खुश झाला. आता त्याला त्याच्या आईबाबांना भेटायचे होते आणि तो त्यांच्या खोलीत गेला. पण तिथेही कुणीही नव्हते. कुणी आहे का? आई, बाबा, कुठे आहात तुम्ही सगळे? बघा मी आलोय. रीना, कुठे आहेस तू? बघ मी आलोय. राजला आता प्रचंड भीती वाटू लागली. त्याच्यात आता बोलण्याची ताकदही उरली नव्हती. त्याचे शरीर थकले होते आणि मनही गोंधळले होते. त्याच्या मनात विचार आला की जर आपण इथे अडकलो तर पुन्हा या जगात आपल्याला जाता येणार की नाही. राज हताश होऊन त्या खोलीत बसला आणि रडू लागला. काही वेळाने त्याची नजर समोरच्या आरशातून बाहेर पडलेल्या कागदांवर पडली. कुतूहलाने त्याने ती पाने हातात घेतली आणि वाचायला सुरुवात केली. त्यामध्ये असे लिहिले होते की ही पाने त्याच्या बहिणीने पाठवली आहेत आणि जर त्याने खोलीत पुन्हा अंधार केला आणि आरशात जर प्रवेश केला तर तो त्याच्या खऱ्या जगात परत जाऊ शकेल. हे वाचून राजचे डोळे पाणावले. राजने पटकन खोलीत अंधार केला आणि काही पावले दूर आरशासमोर जाऊन उभा राहिला. त्याने डोळे मिटले आणि आरशाच्या दिशेने एक धाव घेतली आणि क्षणात तो आरशाच्या आतमध्ये गेला. यावेळी तो आरशातून बाहेर येताच त्याला समोर आई दिसली आणि बहिणीला समोर पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याला विश्वासच बसेना. पुढे जाऊन त्याने आईला स्पर्श करून पाहिले. आई, मी आलोय बघ. तेवढ्यात वडील देखील आले. राजला समोर पाहून सगळेच खुश झाले आणि राजबनीला भेटून खुश झाला. राज आता त्याच्या खऱ्या जगात परतला होता. सगळं काही आनंद झालं ते. मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर लाईक, कमेंट करा आणि हो, अज्ञात भय कथेच्या दुनियेत आपले स्वागत आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्या.